सांगलीतलं एक मोठं नाव ते म्हणजे चंद्रहार पाटील आज शिवसेना उबाटातून शिवसेनेत प्रवेश करत आहेत। खरं तर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरनं महाविकास आघाडीमध्ये एक रंजक वातावरण तयार झालेलं, अक्षरशः टोकाचं वातावरण झालं होतं आणि आज तेच चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करत आहेत। मी जातोय मंत्री उदय सामंत यांच्याकडे, कारण उदय सामंत सर, चंद्रहार पाटील यांचा आज पक्षप्रवेश होत आहे। खरं तर याआधी तुमची भेट झाली होती आणि त्यानंतरच कुठेतरी एक कुणकुण लागली होती की चंद्रहार पाटील आपल्याकडे येत आहेत म्हणून। हे चंद्रहार पाटील आणि माझे संबंध हे गेले अनेक वर्षापासूनचे आहेत, परंतु त्यांचा राजकीय प्रवाह वेगळा होता, आमचा राजकीय प्रवाह वेगळा होता। परंतु त्यावेळी ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढली आणि निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं नेत्यांनी पाठबळ द्यायला पाहिजे ते पाठबळ न दिल्यामुळं आज ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये काम करतात किंवा संवेदनशीलपणानं काम करतात हे ते ऐकून होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून आज ते शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगितली पाहिजे, कुठचीही कंडिशन घालून ते आमच्याकडे आलेले नाहीत। शिंदेसाहेबांच्या भेटीमध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की मला माझ्या मराठी खेळांसाठी काहीतरी करायचं आहे, कुस्तीसाठी काहीतरी करायचं आहे, कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जा जो प्राप्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे त्याच्यासाठी पक्ष म्हणून शिवसेनेचा मला पाठिंबा पाहिजे, अशा पद्धतीची स्पोर्ट्समधली भूमिका घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी खेळामध्ये करायचं ही भूमिका त्यांची जर घेऊन येत असतील ते खरोखरच चांगली गोष्ट आहे। अशा अनेक कार्यकर्त्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे आणि असा एक आदर्श खेळाडू आज आमच्या पक्षामध्ये येतोय याचा अभिमान देखील आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांची राजकीय कारकीर्द देखील बहरेल ही देखील खात्री आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर खरं तर राजकीय म्हटलं की पाठबळ असायला हवं, पक्षाच्या नेत्यांचं असायला हवं। त्यांच्या मागे स्वतः संजय राऊत हे उभे होते, अनेकदा ते त्यांची बाजू मांडताना किंवा त्यांना जागा उमेदवारी देण्यापर्यंत संजय राऊतांनी टोकाचं पाऊल उचललं, काँग्रेसची एकूणच विटस्थता घेतली होती आणि त्यामुळेच चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर राऊतांवर देखील टीकेची झोड आली होती। कसं पाहता, राऊतांनी खरं तर याकडे दुर्लक्ष केलं की उद्धव ठाकरेंनी डावललं? त्यांना तिकीट देण्यामागे संजय राऊतांचा हात होता हे कुणी नाकारलं नाही, त्या पद्धतीने त्यांना तिकीट मिळालं होतं। पण तिकीट देणं याच्यापेक्षा निवडून आणणं हे महत्त्वाचं आहे। एखाद्या माणसाला तिकीट दिल्यानंतर वाऱ्यावर सोडून त्याच्याकडे न बघणं, याच्या पलीकडे जाऊन शिंदेसाहेब जर आपण बघत असाल तर विधानसभेला देखील जे मतदारसंघ अडचणीमध्ये होते त्यांना जाऊन प्रचार करून कशा पद्धतीनं रणनीती आखली पाहिजे हे 4-4, 5-5 तास बसून त्यांनी महाराष्ट्राच्या उमेदवारांना सांगितलं, म्हणूनच एवढं लँडस्लाइड मॅन्डेट आम्हाला मिळू शकलं। मोठमोठ्या योजना आणल्या, त्याचा प्रचार आणि प्रचार स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आहे आणि एखाद्या कार्यकर्त्याच्या मागं ठामपणानं कसं उभं राहायचं हे देशामध्ये जर कुठं बघायचं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांकडूनच बघावं लागेल आणि अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली ते आज पक्षप्रवेश करत आहेत। मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांसाठी अतिशय चांगली आणि आनंदाची बाब आहे। ऑपरेशन टायगर सक्सेसफुली सांगलीत झालं, पुढचा जिल्हा नेमका कुठला आहे काय सांगाल? आणखी किती पक्षप्रवेश बाकी आहेत? वर्धापन दिन जवळ येतोय, वर्धापन दिनानिमित्त काही पक्षप्रवेश होणार आहेत का? तुम्हाला आठवत असेल की 2 महिन्यापूर्वी मी आपल्याशी संवाद साधत असताना असं सांगितलं होतं किमान 10 ते 12 माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत। त्याच्यातले 7 पूर्ण झालेले आहेत, आकडा वाढतोय। भविष्यामध्ये काँग्रेसचे देखील माजी आणि आजी आले तर तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही। मी सांगतो की एकनाथ शिंदेसाहेबांच्या जवळ एक मॅग्नेट आहे आणि ते म्हणजे त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या वागण्याचं, आणि त्याला लोक आकर्षित होत आहेत। त्यांनी 2.5 वर्ष काम केलेलं जे महाराष्ट्रासाठी आहे ते लोकांच्या डोळ्यासमोर आहे आणि ज्यावेळी अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते त्यावेळी सगळ्यांनाच आनंद होत असतो। त्याच्यामुळे त्यांचं आकर्षण असल्यामुळं आज शिवसेना आहे त्याच्यापेक्षा मोठी होती। काँग्रेसवरनं आठवलं, सध्या तुमच्या कोल्हापूरमध्ये फेऱ्या जास्त वाढलेल्या आहेत, कोल्हापूरमधला एक मोठा चेहरा शिवसेनेत येऊ पाहतोय का आणि ऑपरेशन टायगर तिकडे देखील होतंय का? चर्चा जोरदार आहे, मोठं नाव आहे। नाही, काँग्रेसमधले कोल्हापूरमधले अनेक लोक हे एकनाथ शिंदेसाहेबांना मानतात, एकनाथ शिंदेसाहेबांना ते भेटलेले आहेत, परंतु कोल्हापूरमध्ये अजून काही काळ जावा लागेल। परंतु कोल्हापूरच कशाला, चांद्यापासून बांद्यापर्यंत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मानणारा वर्ग तयार झाला आहे, त्यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे आणि ही कशामुळे झालेली गोष्ट आहे तर त्यांनी 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं आहे हे जनतेच्या समोर आहे। त्याच्यामुळे मी काँग्रेसच म्हणत नाही, प्रत्येक पक्षातल्या माणसाला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं, परंतु महायुतीमध्ये असल्यामुळं महायुतीतल्या बाउंडिंगमुळं महायुतीचंच स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्राबल्य राहणार आहे। परंतु उबाटाचे अनेक लोक, काँग्रेसचे अनेक लोक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे त्यातले अनेक लोक हे एकनाथ शिंदेसाहेबांचं भविष्यामध्ये नेतृत्व नक्की स्वीकारतील। एक शेवटचा प्रश्न आहे रायगड संदर्भातला। रायगडमधील जे आपण महायुतीतला एकूणच आरोप प्रत्यारोपाच्या फेरी पाहतोय, मग शिवसेना आणि राष्ट्रवादी
टोकाचं पाऊल एकमेकांना डिवचताना आपल्याला पाहायला मिळतात. मग तटकरेंकडनं गोगावले यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा गोगावलेंकडनं प्रत्युत्तर झालं असेल. हा वाद नेमका कधी थांबणार आहे? आपण समन्वयाच्या भूमिकेत आहात त्या ठिकाणी. मला या बाबतीमध्ये असं वाटतं की शेवटी ॲक्शनला रिॲक्शन होत असते. दोन्हीकडनं आपण महायुतीत आहोत म्हणून समंजसपणानं घेणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये काही भूमिका मी देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या काही लोकांशी बोलणार आहे. परंतु हे करत असताना प्रत्येकानं समोरच्याचा अपमान होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे, कारण आपण महायुतीमध्ये काम करतोय. जर आपण परस्पर विरोधामध्ये असतो तर एकावर टीका टिप्पणी झाल्यानंतर दुसऱ्यानं टीका टिप्पणी करणं स्वाभाविक आहे. पण महायुतीमध्ये असताना अशा पद्धतीने टोकाची बदनामी करणं आणि अशा पद्धतीचं वातावरण तयार होणं हे योग्य नाही. आजच माझी आणि शिंदेसाहेबांची याबाबत चर्चा झालेली आहे. या संदर्भामध्ये दोन्हीकडनं सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि ती घेण्यासाठी मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेन आणि दोघांशी भले बोलावं लागलं तर मी दोघांशी बोलणार आहे. धन्यवाद सर. चंद्रहार पाटीलजी, काय सांगाल? आज उभाटातनं शिवसेनेत आपण येत आहात, काय प्रतिक्रिया आहे पहिली? आज मी कालही सांगितलेलं आहे की माझे जे प्रश्न आहेत क्रीडा क्षेत्राविषयी असतील किंवा सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने असतील, ते प्रश्न मी अनेक वेळा आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारपुढे ठेवलेले होते. त्यातलं माझी महाराष्ट्र केसरीची माझी ज्या खेळामुळे ओळख आहे, कुस्ती खेळामुळे, त्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा असतील, त्यातील होणारा अन्याय असेल किंवा एकेका वर्षात ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. ज्या कुस्तीनं मला जे नाव दिलेलं आहे त्या कुस्ती खेळाची माझ्या डोळ्यासमोर हेळसांड होते. मैदानी खेळ आपले कबड्डी असेल, खो खो असेल किंवा अन्य सगळे मैदानी खेळ असतील, सर्व खेळांना ह्या राजकारणाची कीड लागलेली आहे. म्हणून आज मी महायुतीमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतो आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. आज माझी खरोखर पहिली भूमिका असणार आहे क्रीडा मंत्र्यांकडून एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा सरकारकडून निघाली पाहिजे, कारण ह्या सर्व राजकारणामध्ये सर्व प्रक्रियेमध्ये खेळाडू भरडला जातो आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत की जे सरकारमध्ये आल्यानंतर पूर्ण होतील अशा आमच्या सर्व सहकाऱ्यांना आमचा एक विश्वास तयार झाला. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. खेळामधले जे आपले वस्ताद होते त्यांच्यामुळे आपण 2 महाराष्ट्र केसरी जिंकलात, मात्र राजकारणातले वस्ताद म्हणून संजय राऊत हे आपल्या पाठीशी कायम पाहायला मिळाले. त्यांचं कुठं नेमकं कमी पडलं किंवा काय नेमकं दोघांमध्ये एवढं बोलचाल नाही झाली आणि आपण आज या ठिकाणी प्रवेश करत आहात? मी कालही सांगितले, आत्ता मगाशीही सांगितलं, माझं पक्षाविषयी किंवा कुठल्याही नेत्याविषयी माझा कुठलाही आक्षेप नाही. माझ्या ज्या अडचणी आहेत त्या मी सर्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि खरंखर ह्यातनं कुठंतरी मार्ग निघेल ही आशा मला शिंदेसाहेबांकडून दिसली, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. माझा आक्षेप राऊत साहेबांवरती नाही किंवा कुठल्या पक्षावरती नाही, कुठल्या नेत्यावरती नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर मी फक्त माझ्या खेळासंदर्भात किंवा माझा आक्षेप कुठल्या नेत्यावर नाही आहे, तर माझी कामं होत नसल्या कारणानेच आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे मत हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्ता, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.